खिशात 100 रुपये आहे, त्या 100 रुपयात तुम्ही काय खरेदी केलं हे फार महत्वाचं आहे. तसेच हे 1-1.5-2 तासाचे श्वास आपण आज खर्च करणार आहोत, कुठे करणार आहोत त्याला फार महत्व आहे. त्या 100 रुपयात जर चांगल्या वस्तू नेल्या, जीवाला कुठेतरी सुंदर बनवणाऱ्या, रक्त बनवणाऱ्या, विचार चांगल्या बनवणाऱ्या जर खाल्ल्या गेल्या तर ते 100 रुपये सार्थक आहे. तसेच हे श्वास कशासाठी आपण मोजले हे तेवढेच महत्वाचे आहे. आज या दत्तवाडीमध्ये जे श्वास आपण मोजून राहिलो हे कुठेतरी भगवंताच्या यादीत मोजल्या जाऊन राहिले. जितके श्वास त्याच्या दरबारात मोजले जातात, शेवट चांगला जातो. लक्षात ठेवा, शेवट जर चांगला करायचा असेल, शेवट, कारण शेवट हे तरुण वय आहे, तरुण वय, बाल तरुण वय असं निघून जाते हातातलं की याला काही वेळ लागत नाही. पण म्हातारपणात खरीची गरज लागते. जसे पैसे जमा करून ठेवल्यावर म्हातारपणात काम नाही केलं तरी फक्त बँकेतून पैसे काढणे, स्वतःला ज्या उपजीविकेच्या साधनं लागतात ते आणणे आणि खर्च करणे, त्यावेळेस तुम्हाला मेहनत करावं लागते का? नाही करावं लागत, कारण शरीर साथ देत नाही. मग शरीर साथ देणार नव्हतं म्हणून तुम्ही काय केलं? तरुण वयात पैसा कमवला. तसाच तरुण वयात किंवा जोपर्यंत बसण्याची तयारी आहे खुर्चीवर, जोपर्यंत स्वतःहून पैदल चालण्याची तयारी आहे, तो मग पर्यंत पारमार्थिक बॅलन्स जमा करून ठेवा. म्हातारपणात ते कामात पडणार आहे, त्यावेळेस त्याची साथ भेटणार आहे तुम्हाला. काय करावं महाराज, म्हातारे झालो आम्ही, आता काय कोणीच बोलायला तयार नाही. ती वेळ तो यूज देणार नाही. तुम्ही जर त्याच्या चिंतनात राहाल तर माणूस तुटणार नाही. आज अनेक लोकांची परिस्थिती अशीच आहे, बोलायला कोणीच नाही आहे, एकटाच माणूस पडलाय. कारण आहे ना, जेव्हा वेळ होता त्यावेळेस या दरबारात बॅलन्स जमा नाही केला, आणि म्हणून आपण भाग्यवान की आपण ते बॅलन्स जमा करतोय. मी करतोय आज आणि तुम्ही करताय, सारखंच आहे.